निमित्त फक्त कोणती तरी व्यक्ती घडते किंवा वस्तू घडते, ती घटना घडणारच असते. काही काहीला मंत्र्याने काहीतरी म्हणजे कोणी मंत्र्याने काहीतरी तिला ऐकवलं, काही काहीने मनावर घेतलं आणि रामाला घराबाहेर काढलं. तर रामाला लोकांनी विचारलं, ह्याच्यात तुम्ही कैकेयीला दोष द्याल का? तर रामाचं उत्तर ऐकण्यासारखं होतं. कैकेयी हे निमित्त, माझा वनवास ठरलेला होता, त्याप्रमाणे जी घटना घडायची असते ती घडणारच असते. निमित्त काहीतरी घटना घडते किंवा निमित्त कोणीतरी व्यक्ती असते. तर एकच लक्षात ठेवायचं याच्यापुढे, की आपण त्याचा बाऊ करतो किंवा त्याचं टेन्शन घेतो किंवा त्याच्यावरला काहीतरी वेगळे वेगळे अर्थ काढत असतो, पण ती घटना घडणारच असते, फक्त निमित्त घडतो. तर त्याप्रमाणे जो जो हुआ अच्छा हुआ, जो हो रहा है अच्छा हो रहा है, और जो होगा होगा वो भी अच्छा ही होगा. जो आज तुम्हारा है कल किसी और का था, कल किसी और का हो जाएगा. परिवर्तन संसार का नियम है. बस यही तो है गीता सार. और मैं हूँ डॉक्टर वैभव लुंकर, पुणे. धन्यवाद.